ह्याला म्हणतात देव देतं आणि कर्मन येतं. म्हाताऱ्याचं काय झालं त्या? काय झालं म्हणजे? हा, सगळी माहिती काढली आम्ही. ओले श्रीमंत तो, म्हणजे त्याचे 5-6 हॉटेल आहे पुण्यात, कोल्हापूरमध्ये, गोव्याला, अजून साताऱ्यात कुठं कुठं हॉटेल नाही त्याचे. आणि तुम्हाला माहिती 50 एकर जमीन आहे कोकणात, ते पण असं समुद्राजवळ. तो काय म्हणाला माहितीये का, जोपर्यंत मी मरत नाही ना तोपर्यंत मला ह्या सगळ्या गोष्टींचा उपभोग घ्यायचा आहे, पण त्यानंतर हे जे काय सगळी प्रॉपर्टी आहे ना त्याला माझ्या आणि तुमच्या नावावर करायची. गोपाळ, ए गोपाळ, गोपाळ, बोला आप्पा. मला जरा महत्वाचं बोलायचं तुझ्याशी. ये खाली ये. इथे बोला. नाही इथं नको, जरा महत्वाचं आहे. ये ये ये. बरं चला. एवढं काय महत्वाचं बोलायचं असणार आहे आपण या डॉक्टरांशी? माझ्यासमोर बोलू शकत होते ना. काहीतरी गॅटमॅट नक्कीच आहे जे माझ्यापासून लपवत्यात. शोधून काढलंच पाहिजे. बोला आप्पा, काय महत्वाचं बोलायचं? नालक सुद्या रात्री ढोसून आला होता आणि बरळत होता गोपाळ बाबाचा बुरका फाडणार म्हणून. म्हणजे नक्की काय म्हणला तो? रणजीन विचारले त्याला, पण म्हटलं सिक्रेट आहे. मला तर वाटतं ना त्या जाम करणं काहीतरी जाळं पसरवलं असणार आणि तू त्याच्यात कधी अडकतो याची तो वाट बघत असणार. तुला पकडायला तो काय बी करू शकतो, ध्यानात ठेव. हे म्हातार या बाबा सोबत काय बोलत असन? तरी मला संशय आला होता बरं का. मला चौकीला घेऊन गेला होता ना चौकशीसाठी. आज जामकर काय शांत बसणार नाही. संशय आलता मला. पुन्हा आश्रमावर धाडबीट टाकायचं नाही ना? नाही, असं काय करायचं नाही तो. मग काय करल असं वाटतं? काय माहिती. बघू, तुम्ही नका टेन्शन घेऊ आपण, मी करतो विचार काहीतरी याच्यावर. ठीक. फक्त सुधाकर काय बोलतोय मला येऊन सांगा. तू न सांगता आधी मी ते सगळं करतोय. माझ्या असं कानावर आलं ना की तुला लगेच सांगतो मी. पण तू जरा सावध राहा, काळजी घे. होय. मी आलो, जरा तिजोरीकडे जाऊन येतो, काय हिशोब राहिलेत बघतो जरा. सिक्रेट? असं कुठलं सिक्रेट आहे? या जामकरनं कुठला नवीन डाऊट टाकलाय की टाकायचा आहे? लवकरच नवीन खड्डा खणावा लागेल.